नमस्कार, मी विजय देशमुख. तलवार मानकरी देशमुख कुटुंबीय आमचं सगळं परिवार एकच आम्ही सगळे आहोत. आज नेमके आजच्या दिवशी मागे तुम्ही बघत असाल या दरवर्षी सालाबादाप्रमाणे या विषयाची या संदर्भातली जी महत्त्वाची बैठक शांतता समितीची बैठक बोलावली जाते. कशी काय उपाययोजना, कोणते प्रश्न, कोणते प्रॉब्लेम्स रस्त्याने मिरवणूक जात असताना कोणत्या नगरपालिकेच्या माध्यमातून असतील सुखसुविधा रस्त्यातून गटारी वगैरे रस्ते कुठे क्लिअर नसतील, जिथे कोणी भाविक श्रद्धाळू मुस्लिम बांधव हिंदू बांधव जे बाहेरून येणारे त्यांना कुठे काही दगाफटका व्हायला नको, पिक पॉकेटर्स असतील त्यांच्यासाठीचे प्रशासनाला पोलीस कर्मचाऱ्यांमधून की त्यांच्या बाबतीची कार्यवाही, नंतर MECBचे लाईट्स किंवा मीटर्स त्या छोट्या उद्योग व्यावसायिक बांधवांसाठीचे वाजवी दरात नंतर PWDचे अधिकारी असे सारे हिंदू मुस्लिम बांधव दर्गा ट्रस्टवाले आणि आमचे देशमुख कुटुंबीय तलवार मातेचे आम्ही सर्व मानकरी. मी स्वतःच धोनीच्या तलवार मातेच्या पुढे जी धुनी चालते त्याच्यामध्ये सर्व श्रद्धाळू सर्व येणारे भाविक त्याच्यात धुनीमध्ये लोभान आणि अगरबत्ती त्यात टाकत असतात आणि त्यातून मोठ्या प्रमाणात सगळा धूर पूर्ण मिरवणूकभर सगळा तो निघत असतो आणि खूप एक प्रसन्न असं वातावरण त्या एक 3 ते 4 तासाचं असतं. खूप एकत्र आणि राष्ट्रीय एकात्मतेचं फार मोठं प्रतीक हे मानलं जातं आहे. जवळजवळ 750 वर्ष आणि म्हणजे पर्यंत ही चालत आली. सगळे हिंदू बांधव मुस्लिम बांधव सगळे देशमुख कुटुंबीय आम्ही सगळे एकत्र येऊन मोठ्या आनंदाने आणि गोविंदाने हा उत्सव समजून हा आम्ही पार पाडत असतो. सर्वांच्या सदिच्छा, गावांच्या सर्व अधिकाऱ्यांच्या, सर्व पोलीस प्रशासनाचा आम्हाला सगळ्यांचं सहकार्य लाभत असतं. पत्रकार बांधव असतील, तुमच्यासारखे मीडियावाले सगळे असतील, दरवेळेला आमची माहिती पूर्ण देशभरच काय तर पूर्ण राज्यभरच काय तर पूर्ण देशभरात या उत्सवासाठी भाविक येत असतात. परराज्यातून पण येत असतात. निश्चितच लाखोने दरवर्षी त्या बाबतीत अजिबात संख्या कमीच होते भाविकांची, पण कमी म्हणजे वाढतच जाते पण कमी होत नाही आहे. असं हे मोठं असं श्रद्धास्थान आणि हिंदू मुस्लिम एकतेचं फार मोठं प्रतीक हे असं मानलं जातं. या बाबतीत सगळ्यांचं सहकार्य आहेच. आता यावर्षी विनोद यशवंतराव देशमुख हे आमचे सांगवी आमचं एक वाड्यातलं एक आमच्या देशमुख वाड्यातलं एक देशमुख कुटुंबीय आमचं आणि आमचेच एक बंधू आमचे पूर्वजांचे आमचे काका वगैरे सगळे तिथे वास्तव्यास गेलेले सांगवीकर त्यांचे विनोद यशवंतराव देशमुख हे तलवारीचा मानकरी आजच्या यावर्षीचे आहेत. आणि माझा मुलगा म्हणजे धोनीचं जे काही जबाबदारी कर्तव्य आम्ही सगळं पार पाडतो. बाबांचं परिवार एकच आमचा सगळा. आमचं धोनीचा मानकरी सार्थ देशमुख तो यावर्षी माझ्याऐवजी तो धरणार आहे. धोनीचा आता एक वंश परंपरेने जसा तो वारसा आमचा माझे वडील धरत होते त्यांच्या आधी तलवारीचं पण आमच्या वाड्यातलं कुटुंबीय आमचे भाऊ असतील आणि सांगवीकर असतील, करजगावचं एक घर आहे. अशा पद्धतीने तो फिरता असा मान तलवारीचा असतो. मात्र धोनी धरण्याचा मान हा केवळ आणि केवळ माझ्या घरातच आहे. आणि त्याच्यानंतर आता माझा मुलगा सार्थ विजय देशमुख हा यावर्षीचं धोनीचा मानकरी असणार आहे. आमचं सर्व हे जे काय असेल हे तलवारीसाठीच आमचा सगळा परिवार हा तलवार मातेचा आहे. आणि धोनी ही तलवार मातेची आणि धोनी आणि तलवार माता ही बाबांची, पीर मुसा कादरी बाबांसाठीची असा हा सगळा उत्सव आम्ही खूप आनंदाने आणि प्रसन्नतेने आम्ही सगळं साजरा करत असतो. याही वर्षी बाबांच्या आशीर्वादाने हा उत्सव निश्चितच गोविंदाने दरवर्षी सालाबादाप्रमाणे कोणताही अडथळा आणि कोणतंही विघ्न न येता निश्चितच बाबा सगळं मुस्लिम बांधवांकडून हिंदू बांधवांकडून साजरा करून घेतील यात मला अजिबात शंका वाटत नाही. धन्यवाद.